मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या वळती गावाने एक असा कलाकार घडवला ज्याच्या सनईच्या सुरांनी संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध व्हायचा. ते म्हणजे पारंपरिक सनई वादनाची मनोहारी परंपरा जपणारे स्वर्गीय लहू शेवाळे वळतीकर. गावोगावच्या जत्रा, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सनईचा पहिला सूर लागला की वातावरण पवित्रतेने भारून जात. साधेपणा, शिस्त आणि कलेची निस्सीम भक्ती हीच त्यांची ओळख होती. औपचारिक शिक्षण कमी, पण प्रतिभेचा खजिना मात्र अफाट. सनई हेच त्यांचं आयुष्य आणि लोकांचा आनंद हीच त्यांची खरी कमाई. अनेक कलाकारांना त्यांनी सुरेल प्रेरणा दिली आणि वळती गावच्या सांस्कृतिक वारशाला नवे आयाम दिले. आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाला उजाळा देत आहोत. एका सच्च्या कलाकाराची कहाणी. सप्तसुरांचा बादशाह स्वर्गीय लहू शेवाळे वळतीकर. वळती गावातील जुने कलाकार नामदेव जयराम शेवाळे यांच्या मोठ्या कुटुंबात लहू शेवाळे यांचा जन्म झाला. नामदेव शेवाळे त्यांचे बंधू किसन शेवाळे हे त्या काळी सनई वादनाचे काम करायचे. त्यांच्याकडून सुमधुर एकसारखे सनई वादन व्हायचे. त्यावेळी लहू यांचे वय कमी होते. ते वडील व चुलत्यांचे सनई वादन तासनतास पाहायचे. त्यांच्यासोबत अनेक वेळा वाद्यकामांसाठी जायला लहू यांना संधी मिळाली होती. त्यांनीही स्वतः सनई वादन करण्याचा सराव सुरू केला. वडील नामदेव, चुलते किसन यांचे वय झाल्यानंतर वादनाची कामे त्यांनी बंद केली होती. आता लहू हे स्वतः सनई वादन करू लागले होते. त्यांना त्या काळात गंगाराम कोंडाजी भालेराव यांचे मार्गदर्शन मिळाले होते. लहू शेवाळे यांच्या वाजंत्री ताफ्याला कालांतराने मागणी वाढत चालली. ताफ्यामध्ये सनई वादन स्वतः लहू शेवाळे करायचे. त्यांना त्या काळी साथ मिळाली ती त्यांचे धाकटे बंधू बाजीराव शेवाळे, विठ्ठल शेवाळे यांची. त्यांच्या ताफ्यात पारगाव मंगरुळ येथील प्रसिद्ध ताशावाले दगडूभाई मोमीन, मनाजी शिरसाट, गौतम भालेराव, बाजीराव शेवाळे, विठ्ठल शेवाळे, फणस वाघमारे यांचा समावेश होता. त्या काळात लहू शेवाळे वळतीकर यांच्या वाजंत्री ताफ्याची त्या काळातीलच दिग्गज असलेल्या सविंदने गावातील हरिभाऊ पवार, खडकी पिंपळगाव येथील भिकाजी वाघमारे, लोणी येथील विष्णू पंचरास यांच्या ताफ्यांशी अनेकदा सामना व्हायचा. त्यावेळी ही पारंपरिक वाद्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी गावागावात मोठी गर्दी व्हायची. त्या काळात लग्न समारंभ, मिरवणुका, इतर कार्यक्रमांमध्ये देखील पारंपरिक वाद्यांनाच मोठी मागणी होती. हे वाद्यकाम पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक अक्षरशः गर्दी करायचे. गण, गवळण, साळूची लावणी, राधा निघाली बाजारला याबरोबरच शिलकार, पोवाड्यांची देखील लोक फरमाईश करायचे. त्याचवेळी तमाशा कलावंत संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशाची मोठी क्रेज त्यावेळी होती. संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर हे स्वतः तमाशात गाणी म्हणायचे. समाज प्रबोधनपर असलेल्या या गाण्यांना त्या काळात मोठी लोकप्रियता मिळत होती. त्याचवेळी दत्ता महाडिक यांच्या घरी एका लग्न समारंभात लहू शेवाळे यांनी सनई वादनाचे काम केले. त्यावेळी खुद्द दत्ता महाडिक अण्णांनी तमाशात गायलेली गाणी, जरी लंगड उडून मारते तंगड, गेली मैना, लिंग तेरावं, जगचं बेंडाळलं अशी गाणी गाऊन लहू शेवाळे यांनी ती गाणी सनईवर वाजवली. त्यावेळी खुद्द दत्ता महाडिक पुणेकर यांनी लहूंचे तोंड भरून कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. त्यानंतर विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या कुटुंबातील एका लग्न समारंभामध्ये लहू शेवाळे यांना वादनाची संधी मिळाली. मुंबईत जाऊन त्यांनी पारंपरिक वाद्यकाम केले. त्यावेळी वसंतराव डावखरे यांनी देखील लहू शेवाळ्यांच्या ताफ्याचे तोंड भरून कौतुक केले होते. त्याच काळात बेल्हे गावातील प्रसिद्ध नामवंत ताशावादक फकीरभाई, बशीरभाई, इस्माईलभाई हे आवर्जून वळती गावात येऊन लहू शेवाळे यांची भेट घ्यायचे. त्यांच्यात वाद्यांविषयी गप्पा रंगायच्या. लहू शेवाळ्यांच्या तोंडात कायम सुवासिक रंगलेलं पान, अधूनमधून सिगारेटचा झुरका, दुचाकी चालवताना तोंडात धोतराचा स्वागा या त्यांच्या आठवणी आजही
अनेक जण काढतात. वडील लहू शेवाळे यांच्या मार्गदर्शन व शिकवणीतून त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही पारंपरिक वाद्यकलेचा वारसा जपत असल्याचे दिसून येत आहे. लहू शेवाळे यांनी आयुष्यभर सनई वादनाच्या माध्यमातून पारंपरिक लोककलेची सेवा केली. त्यातून मिळालेली शिस्त, रियाजची सवय आणि कलेबद्दलची निष्ठा हे संस्कार त्यांच्या मुलांमध्ये देखील उतरले. लहू शेवाळे यांचा मुलगा जालिंदर हा सध्याच्या काळात उत्कृष्ट ताशावादक म्हणून जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे. जालिंदरला लहानपणापासूनच ताशावादनाची आवड होती. वडिलांबरोबर त्याला बालपणातच वाद्य वाजवण्याची संधी मिळाली. आज जालिंदरचा राज्यात ताशावादनाच्या बाबतीत दबदबा आहे. ताशावादनातील त्याची लयबद्धता, तालबद्धता, जोशपूर्ण सादरीकरण आणि पारंपरिक ढंग जपण्याची शैली यामुळे अनेक सार्वजनिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याची विशेष दखल घेतली जाते. मिरवणुका, उत्सव आणि पारंपरिक वाद्यवृंदामध्ये त्याच्या वादनाने कार्यक्रमांना वेगळीच रंगत येते. लहू शेवाळे यांचा दुसरा थोरला मुलगा विनायक शेवाळे हा मात्र वडिलांच्या पावलावरच पाऊल ठेवून सनई वादनाची परंपरा पुढे नेताना दिसत आहे. लहानपणापासूनच वडिलांच्या सान्निध्यात राहून त्यांनी सनई वादनाचे बारकावे आत्मसात केले. सनईतील सुरेलता, भावपूर्ण सादरीकरण आणि शास्त्रशुद्ध वादन यामुळे विनायकची ओळख एक आशादायक सनईवादक म्हणून निर्माण होत आहे. विविध धार्मिक विधी, विवाह समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याचे सनईवादन विशेष आकर्षण ठरत आहे. अशा प्रकारे लहू शेवाळे यांनी केवळ स्वतःची कला जोपासली नाही, तर ती पुढील पिढीकडे यशस्वीपणे सुपूर्द केली. जालिंदर आणि विनायक या दोघांच्या माध्यमातून पारंपरिक ताशावादनाची परंपरा आजही जिवंत असून नव्या पिढीपर्यंत ही लोककला पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम शेवाळे कुटुंब करत आहे. अशा ह्या गुणी कलावंत लहू नामदेव शेवाळे यांचा अल्पशा आजाराने 1 फेब्रुवारी 2012 रोजी वयाच्या 98व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. सनईच्या सुरांनी लोकांच्या मनाला स्पर्श करणारे, वळती गावाला सांस्कृतिक ओळख देणारे लहू शेवाळे वळतीकर हे नाव आजही तितक्याच आदराने, उच्चाराने घेतले जाते. त्यांच्या सनईत केवळ सूर नव्हते, तर भावना, भक्ती आणि परंपरेचा आत्मा होता. त्यांचे हात थांबले असले, त्यांची चाललेली वाट शांत झाली असली, तरी त्यांच्या सुरांची परंपरा आजही हवेत दरवळत राहिली आहे. त्यांच्या स्मृतीला आंबेगाव संवाद परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन. धन्यवाद.